पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग टँकमध्ये तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मित्रांसोबत पोहायला आलेल्या यशराज माने या तरुणाचा मृत्यू झालाय। स्विमिंग पूल जवळ लाईफगार्ड नसल्याचा आक्षेप घेण्यात येतोय आणि नगरपालिकेच्या कामकाजावर सुद्धा यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या स्विमिंग टँकमध्ये आतापर्यंत अनेकांचे बळी गेलेत, तरी सुद्धा नगरपालिका या स्विमिंग टँकचं कंत्राट अनुभव नसणार आहे। यामध्ये आता सुरक्षा देत नसणाऱ्या आणि सत्ताधारी नेत्यांच्या मर्जीमधील कंत्राटदारालाच हे टेंडर दिलं जातं। खरं तर मागील 2 तरुणांच्या मृत्यूनंतर नगरपालिकेने लाईफगार्ड असल्याशिवाय हे स्विमिंग टँक सुरू केलं नाही पाहिजे, पण त्यासाठी पोलिसांनी नगरपालिका आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। या यशराजच्या मृत्यूनं संपूर्ण इस्बावी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत आहेत। माऊली, आपण पाहतोय घटना अतिशय दुर्दैवी तर आहेत, पण या अगोदर सुद्धा या घटना घडलेल्या आहेत, दखल का नाही घेतली गेली अजूनपर्यंत? बरोबर आहे। या अगोदर सुद्धा पंढरपूरच्या स्विमिंग टँक मध्ये दुर्दैवी घटना घडली आहे आणि काल दुपारी अशीच एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यामध्ये यशराज विजय माने याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर पंढरपूरमध्ये जे स्विमिंग टँक आहे त्या स्विमिंग टँक मध्ये लाईफ गार्ड नसल्यामुळे आणि सुरक्षा रक्षक नसल्यामुळे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप असे नातेवाईक करत आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर नगरपालिका या स्विमिंग टँकचे कंत्राटदार अनुभव नसणारे, आता त्यामध्ये सुरक्षा न देणारे अशा सत्ताधारी नेत्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना टेंडर दिले जाते। खरं तर मागील 2 तरुणाचा मृत्यू नंतरही नगरपालिकेने अशाच एका मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट दिल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे। खरं तर काय आता कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। माऊली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।